विषय नाही कट केलं ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो मुंडी कट केली किंवा व्हिडिओ कट केला तर व्हिडिओची मजा सगळी निघून जाते. एक शूट करणारी ती शिवानी आहे आणि ते तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा बी आला ना तर तुम्ही शिवानीला बिंदास बोला व्हिडिओ कमेंट मध्ये. मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मी तुमचा DSK. तर सर्वात आधी चॅनल वरती नवीन असेल तर नवीन असताल तर बेटा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला इकडे इकडे थांबा इकडे इकडे कुठेतरी लाईकचं बटन आहे, लाईक करा, लाईक करा. आणि आता व्हिडिओची सुरुवात होत आहे. म्हणलं आता कालचे मॅटर झालं, काल सगळं निस्तरलंय आणि आता म्हणलं काय करावं. तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कशी दाखवणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणंच, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. आता तुम्ही म्हणता ना असं का बोलतो ह्या गडबडमध्ये. तर जस्ट जेवण झालं माझं, जेवण झालं घरी आलो आणि 9 वाजले. आता 9 वाजता व्हिडिओ शूट करतो घरी येऊन. नंतर म्हणलं आता काय दाखवावं, तर मग माझ्या डोक्यात एक आयडिया सुचली, पटपट झटपट रेसिपी म्हणलं काहीतरी बनवूया आपण आणि सगळ्यांना खाऊ घालूया आणि तुम्हाला पण खाऊ घालूया असा विचार केला. आणि मग म्हणलं चला सुरू करूया आपल्या व्हिडिओज. चला सबस्क्राईब करा, पुढचं प्रक्रिया दाखवतो तुम्हाला काय आहे काय नाही. तर ओके, हीच पहिली वेळेस रेसिपी ट्राय करतो ही, तर कोणी असं गैर हे म्हणू नका मला, कारण नवीन काहीतरी प्रयत्न आहे. आपला विषय झाला की आपण रविवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी काय ठसका लागला आम्ही शनिवारी किंवा रविवारी 2 पैकी एक दिवस आपण रेसिपी दाखवणार होतो, पण शनिवारचा दिवस माझा चुकला. मग आज आहे रविवार, हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी बघायला भेटत. रविवारच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत असं म्हणतो. आता मी काय बोलू मलाच कळत नाही कधी. कोबीचं मी काय बनणार आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला कळेलच काय होणार आहे काय नाही होणार आहे. तर बघा तुम्ही मी कोबी तर इथं बारीक करायचा विचार बारीक केला हे कशाला पाहिजे तुला घिसणी पाहिजे खिसणी यांनी काही बारीक व्हायला नाही, मग खिसणी खिसतो. आपण आता खिसून घेऊया. आता मम्मी आहे, मम्मीने मला नाही म्हणलं तरी पण आपल्या आजच्या रविवारच्या जसं मी बोललोय तसं त्या बोलीप्रमाणे काम करणं सुरू आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. एवढं किसतो आणि मग तुम्हाला येऊन भेटतो. तर मित्रांनो आता मी कोबी किसायचा कार्यक्रम करीत आहे. तुम्हाला जसं की म्हणलं मी रेसिपी दाखवणार आहे. तर त्याच रेसिपीसाठी एवढी मेहनत घेणं चालू आहे. हात दुखायला खिसून. अरे बाप, लयच अवघड काम झालंय. हे खिसावं लागते, एवढं खिसणार आहे मी, बाकी सगळं चाकूने कापणार. तर मित्रांनो जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला की मी तुम्हाला रविवारी शनिवारी दाखवेन, तर आज तुम्ही जरा मला माफ करा, कारण मी शनिवारी व्हिडिओ बनवू नाही शकलो म्हणून आज बनवला आहे. आज रविवार आहे, रविवारची स्पेशल आपण जे बनत आहे रेसिपी तुम्हाला दिसेलच पुढं. तुम्हाला काय वाटतंय ते मला तुम्ही आधीच म्हणजे व्हिडिओ बघताल तुम्ही, नंतर मला सांगताल. आणि आता एक ताई म्हणलं होतं काहीतरी मला काहीतरी बोलायचं व्हिडिओमध्ये, मी लक्षात नाही विसरलो का. हां ते फ्रीजचं. तर एक ताई मला म्हणलं होतं की इथं तुम्ही गॅसच्या जवळ फ्रीज ठेवू नका. आता त्या ताईला मी सांगतो की काही फ्रीज बंद आहे आमचं, म्हणजे खराब झालेलं आहे, आउट ऑफ एरियाच्या बाहेर. फ्रीज सगळं आउट ऑफ एरियाच्या बाहेर आहे, त्याच्यामुळं ते काही कामाचंच नाही आहे, त्याचा उपयोगच नाही काही. ते उघड ठेवलंय घरामध्ये, ठेवलंय फक्त नावासाठी. कोणी आलं गेलं तुमच्याकडे नाही वस्तू दाखवायसाठी वस्तू आहे ती. किसले जाते का ते किसते. तुम्ही म्हणता दरवेळेस DSK रेसिपी बनवतो, शिवानीला तुम्ही रेसिपी बनवायला काहून सांगत नाही. तुम्हाला असं वाटत काय लफडे यार, काय माहिती मला तेच समजत नाही. गुंग चालूच असतं मित्रांनो, काय करावं. मग इनो हाय माझ्या बॅगीच्या लेफ्ट साईडला पाऊच मध्ये इनो आहे. हा माझ्या बॅगीच्या एका साईडच्या पाऊच मध्ये इनो आहे. आपल्याकडे सगळं साहित्य असतं, इनो, डोक्याची गोळी, अंगीची गोळी. द्या ना मग मला डोक्याची गोळी. तुला नाही द्यायची. ते एक टॉनिक सांगितलं कोणतरी टॉनिक होतं. त्या टॉनिकचं नाव मला क्लिअर झालं नाही, मला समजलंच नाही. फक्त टॉनिक समजलं मला, कोणतं टॉनिक होतं काही मला समजलं नाही. तुम्ही एकदा मला समजून सांगा. परत एकदा कमेंट करा, टॉनिकचं क्लिअर नाव टाका, क्लिअर.
आता मी हे सगळं खिचतो आणि मग येऊन भेटतो तुम्हाला, कारण लय हात दुखायला लागला. आणि हे बघा हे छटाक बरंच झाले. अजून काय नवीन गोष्टी आवडतील मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. आणि आपले अरे इनो पिल्यासारखं कर ना यार मम्मी. मी नवीनच बघितलं. सगळं टाका, इनोचं ते सगळं टाका. चमचा घ्यायची बी गरज नाही मम्मी, त्याला चमचा ग्लास. ते त्यांना वाटलं हे नाही का आपण ग्लुकोज सारखं त्यांना वाटलं. तिकडे कॅमेरा हे काय मला काही समजलं नाही. विषय नाही. कट केलं ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो मुंडी कट केली किंवा व्हिडिओ कट केला तर व्हिडिओची मजा सगळी निघून जाते. इथे शूट करणारी ती शिवानी आहे. आणि ते तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा बी आला ना तर तुम्ही शिवानीला बिंदास बोला व्हिडिओ कमेंट मध्ये. पूर्ण व्हिडिओ शूट करणारी शिवानी आहे. माझ्या ऍक्टिंग मध्ये माझ्या याच्यामध्ये काहीच हे नाही, चूक नाही. बिंदास बोला, काय टेन्शन नाही. लाईट गेली तुम्हाला सांगतो, एवढं परेशान होऊन राहिली पाहिजे आता. तर काय विषय झाला माहिती का, लाईट गेली डायरेक्ट. तर कधी येते काय माहिती लाईट. टॉर्च लावून व्हिडिओ काढताना काय करावं. बाकीचे तर कोणी बोलतच नाही व्हिडिओ मध्ये, मलाच बोलावं लागतं. त्यामुळे आता काय करावं. हे बघा चाकूनी कट करतो आता. मगाशी त्या घिसणीने घासत होतो पण लई वेळ लागतो घिसणी, टाइमपास होतो मोस्टली. त्यामुळे मी बंद केलं ती. म्हणलं आता चाकूनी बारीक कापून घेऊ कोबी आपण. वाटत असेल की मी कोबीची भाजी करतो, पण कोबीची भाजी नाही करत आहे मी. तुम्हाला दिसन पुढे काय करतोय, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. येतो 2 मिनिटात. हे बघा तुम्ही तसं आता मी काय टाकतोय तुम्ही वाचलं असेल, कॉर्नफ्लावर हे टाकतोय मी त्याच्यात. त्याला आता काय करू, मिक्सचर करून घेऊ आपण. आपण हे तिखट टाकूया. हे जास्त तिखट नाही म्हणून तिखट, थोडे जिरे, थोडी हळद, मीठ. समजलं असेल आता की मी काय बनणार आहे काय नाही. आता तुम्हाला रेसिपी तर एवढी तर माहीतच झाली. आता एक काम करू, आपण मिठाचा डबा पॅक करू आणि आपण भेटू थोड्या वेळाने, कारण लाईट गेलेली त्यामुळे मला दिसत नाही जास्त. असं तुम्हाला वाटत असेल तर मला दिसतंय बऱ्यापैकी. आता हे मस्तपैकी कालून घेऊ. त्याच्यात थोडंसं पाणी टाकू आता. तर हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय माहिती काय. आता बघा मी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करणार. एवढं टाकतो का, खूप भारी टेस्टी लागेल बरं. असं आपण चुरून टाकूया मस्तपैकी. हे सगळं मिक्स करूया. थोडा डबा बांधला येतो. कांद्याची भात दिसते मला काय लक्षात. कुठे गेलं मला खायला नाही आलं. ते हे सगळं मिक्स करतोय. आता माणूस चेंज केला मी डायरेक्ट म्हणलं आता मी लय वेळचं किसी मेहनत करतोय. त्यामुळे इकडे बघा कसं झालंय. आता तुम्हाला कळायला असेल मी काय बनलंय. आम्ही बनले आहेत मॅगी मंचुरियन. बरोबर आहे का. हां फुटत नसते. बरोबर आहे. फुटलं हां बघा मित्रांनो, मला असं वाटतं फुटलंय. सक्सेस होईल का नाही तुम्हाला काय वाटतं बरं. हां नाही फुटलं, कडक नाही एकदम. आता सगळं बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि मग तुम्हाला पण खाऊ घालतो आणि मी पण खातो जसं नेहमीप्रमाणे करतो आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये. थांबा हे बघा कसं बनलंय.
बनलं का? त्याला होती थोडंसं लाल, हलकं लाल होती त्याला, असं पिवळसर ते लाल नसतं होत पण होती त्याला तसं. तर आता बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो. हो लई 10 वाजले आता, तर झोप यायला लागली मारण्याची. चला तुम्ही म्हणता लई बोर करायला मी, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. थोडं थोडं घेतो व्हिडिओ. चला. तो थोडा प्लॅन असा फ्लॉप झाल्यासारखा वाटायला लागला मला, कारण बाहेरून ते असे व्हायला लागले ना. आतून तुम्हाला सांगतो हाय हे तर पकलंय, हे पकले, पण बाकीचे काही काही कच्चे हो राहिले. टेस्ट आहे, हाय क्वालिटीत आहे. जे थोडंसं कच्चं निघलं, उद्या सकाळपर्यंत सगळ्याला संडास लागेल. जे देवाच्या मनात असेल ते होईल, बघू आता. चला. हे बघा शिवानीने काय केलं, शिवानीने काहीच नाही केलं, पण सगळे भाज्याचा प्रोग्राम मी केला, पण ते सगळा फ्लॉप झाला. सगळा काळा काळा दिसतोय. हे बघा. आणि मम्मीने काय केलं माहिती का, मम्मी सगळ्यात टार्गेट करून राहिली. मम्मी म्हणती एवढ्याने भजे केल्यावर तुम्ही सांगा हे कच्चे नाही राहणार, हे आलू वडे काढल्यासारखं. पत्तागोबीचे भजे हे आतमध्ये कच्चे आहे ना बाबा, हे बघ ना, हे बघ ना. अरे ते काळे होऊ राहिले आतमध्ये, आम्ही परत तळून काढू ना. हे 2 3 4 परत टाकावं लागणार हे. आणि हे बघा आता मी थोडं पातळ केलं पीठ. हे असे बारीक पूर्ण सत्यानाश व्हायच्या मार्गावर दिसतोय. किचन मध्ये झाला सत्यानाश. आपल्या व्हिडिओचं टायटल राहणार आहे आता, किचन मध्ये झालं सत्यानाश. पाय बरोबर आहे का? छान आहे का? बारीक केलं तर मी स्वतः केलं तर नाही म्हणत. मम्मीला म्हणलं कर तू, तर ती करते का ती? कसं करावं काय माहिती, जे आता करतो ना तर काहीतरी करावं लागतं. तर मग बोलणे ऐकतो. काय केलंय मलाच कळालं नाही. कशाचं पीठ आणलंय? कॉर्न फ्लेवर काय म्हणते, कॉर्न फ्लावर. ते मधून मामाला विचारायचं कसं. काहीतरी आपलं बनवायचं आणि काहीतरी खायचं. मित्रांनो पोटाला खातरायचं, ताण नाही घ्यायचं कशाचं, आहे का नाही? टेन्शन नाही घ्यायचं कोणा गोष्टीचं. लय जाऊ नको. कोण आपल्या संघ आहे, कोण आपल्या संघ नाही, कोणासोबत काय आहे, कोणासोबत काही नाही. आपण ताण नाही घ्यायचा कोणाचा, तिसरा ताण नाही घ्यायचा. आपण आपला स्वतःला ताण द्यायचा. आपण म्हणायचं हे नाही खाल्लं, हे नाही खाल्लं. तुमचं भजे जेवण जेवलंच ना, काय भजे डाळाची काम चालली. आम्हाला खाऊ वाटली, आम्ही करतो दोघं, आहे का नाही का? हा, दोघा नवरा बायकोने आम्ही केली. संपली. मम्मी अशीच बोलती, काय करावं काय माहिती. मम्मी काय म्हणत नाही, मम्मी काय म्हणती कच्चं काढ. मम्मीने मागच्या वेळेस बी रेसिपी टायमाला तुम्हाला सांगतो, हे असंच केलं, आता बी असंच अरे करायला. बाबा कच्चं करू नका. एक तर ते जाळा लागले भजे, माझे मूड ऑफ लागला. यार मम्मी तू जाय बरं तू ती गॅस तिकडे कमी जाय. कर ना. मित्रांनो मी आता हिला जायला सांगतो, तरी जाते आहे का. ते बघा ते दाखव हे बघा आता जळतंय तर काय करू मी. हे बघा नवीन तुम्ही आता कलर काय म्हणता मम्मी? तुम्ही चांगले तळल्यावर म्हणतात जाळले, आणि मोठे केल्यावर म्हणतात कच्चे राहिले. नेमकं करायचं काय? बारीक केले तर ते म्हणते बारीक झाले, आणि मोठे केले तर म्हणते आलू वाडा झालाय. काय सांगू तुम्हाला, जाऊ दे, परिस्थिती बिकट आहे, त्यामुळं लय अवघड काम आहे. चला. ये देखो भजे, ये भजे साडीला मॅच. मित्रांनो हे बघा साडीला मॅचिंग अशी आम्ही भजी बनवले आहेत. आम्हाला बनवायचे होते मंचुरियन, पण ते मंचुरियन तर झाले नाही. म्हणजे मॅगी मंचुरियन येते ऍक्च्युली बोलायला गेलं तर, कारण आता मॅगी वगैरे टाकली आम्ही त्यात. जरा खाऊन बघते. अरे बाबा मोबाईल. मित्रांनो बघा अशी मम्मी व्हिडिओ काढू देत नाही, आणि तिला रील्स बघायचे असतात बरं. मस्त लागतं. तुम्हाला करमचा आवाज आला असून एवढं भारी लागतं, मला तर आवडलं. तुम्हाला वाटत असून याचा सत्यानाश झाला, पण मला सत्यानाश नाही वाटत. मग मला आवडलं ते खायला, मस्त लागतं, एकदम टेस्ट, एकदम मस्त लागते. असं घेऊन पुढे जायला पाहिजे, अशा शेतात खायला मस्त लागलं. या खायला भजे चांगले झाले का? एकच नंबर, एकदम टेस्ट झाली, मला लय आवडलं. मित्रांनो झाले तर चांगले. आता बघू आपण बाकीच्या माणसांचे रिॲक्शन कसे आहे, म्हणजे बाकीच्या पब्लिकच्या आपल्या घरातल्या. तर आता मी चाललोय पुढे. चला मम्मी खाऊन बघतो जाऊ. मला ना ते कच्चे भजे खाऊच नाही. कच्चे खाऊन म्हणते बरं मम्मी. हे बघ ते एवढे भजे केले होते. काय केलंय कलर? खाऊन बघ ना, कलर त्याचा आमच्याकडे. मला संडास लागली तर मग कोण नेईन दवाखान्यात. संडास नाही लागत रे, एवढे बी नाही वाईट बनत.
मला एकटंच कोण खावा घाला आज के प्रैंक का हिस्सा तुम बन चुकी हो माँ। माँ तुम आज के प्रैंक का हिस्सा बन चुकी हो माँ। काय केलं शिवानी याच्यात? नवीन भजे नवीन निघले. कशाचे शिवण ते सांगते ते कोबी टाकली तर अजून तिखट मीठ हळद आणि ते काय होतं काय झाले बरे जरा काय झालंय बोलू बरे ते मॅगी टेस्ट लागतात. मॅगी टाकली मम्मी त्यात माहिती तुझं ह्याच्यात कुठे मॅगी टाकली? कच्ची मॅगी तळली त्याच्यात मिक्स करून परत नाही त्याच पिठामध्ये कच्ची मॅगी रगडी झाली. आवडत का चांगलं झालं कसं? ह्याच्यात मॅगी टाकीत असते का? बरं येतो चांगलं येत ना. पण कलर बघा ही साडी कलरला मॅचिंग असे भजे बनवले आम्ही. मंचुरियन मॅगी मंचुरियन भजे आम्ही त्याला नामकरण दिलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पप्पाला खाऊ द्या. पप्पाला दाखवत नाही पण पप्पाला खाऊ द्या भजे. जाएंगे तो सब साथ में जाएंगे बाथरूम. मित्रांनो सब जाएंगे साथ में जाएंगे बाथरूम जाएंगे नंबर लगा के जाएंगे बाथरूम. सब्सक्राइब करो. कैसा लगा वो भी कमेंट बताओ. और कैसे कसं दिसलं आपल्या रेग्युलरच्या भाषेत बोलतो कसे परत हिंदी मराठी मिक्स होतं कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. म्हणजे सगळे संपवतो आणि मग तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येतो आहे की नाही. दर व्हिडिओमध्ये काहीतरी घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सहयोग सपोर्ट असंच नेहमीप्रमाणे राहू दे जाओ DS केला आहे की नाही. आणि हे माझं एक फेवरेटपैकी एक शर्ट आहे जे की मी माझ्याकडून थोडंसं खराब झालं. हे बघा अजून कुठं खराब झालं माहिती का. इकडं बघा दिसतंय का नाही काय माहिती. जाऊ दे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय टेक केअर गुड नाईट सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग सर्वप्रथम कारण हा व्हिडिओ सकाळी येतोय त्यासाठी सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलतोय आता. चला माँ भजे कैसे लगे माँ. हाँ हाय भजे कैसे लगे. सगळे संगच पाळा डब्बा घेऊन. सबको लगेगी एक साथ में तो कैसा होगा फिर अपना ब्लॉग कौन शूट करेगा. शिवानी खात नाही ना त्याच्यामुळे ती आपल्याला खाऊ घालते. नाही तिला आवडले भजे ती मग खा म्हणा. खाती ती खा दोघं जण खातो आता आम्ही दोघं मिळून खातो. मित्रांनो तुम्ही पण खा. तुम्हाला पण दाखवलेत तुम्ही पण खा. तुमच्यासाठी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला देईल तसे भजे करून तुमच्याकडे येऊन देईल. का लावलं काय की का चला सगळ्यांना. तर चला आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. अजून काय नवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे सांगा. मी काहीतरी एक्सपेरिमेंट करत ट्राय केला होता आज पण तो फेल झालाय मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे मला प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. बस आता एवढंच बोलतो आणि खतम करतो माझे 2 शब्द. आता काय करू शेवटी आता बहिणीने एकटी पार्टी केली आता आम्हाला नाही बोलली. जाऊ दे आता विषय सोडा आता तो मी काही बोलत नाही त्याबद्दल. तो काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे तिचं ती तिच्या घरी सुखी आपण कशाला तिच्या घरी दखल द्यायची. ओके ते चष्मा घातला ना तुला 4 डोळे दिसायले काढते चष्मा. ती तिच्या घरी आहे आपण कशाला दखल द्यायची. मित्रांनो तिला नवीन चष्मा आहे तरी बी तिथे चष्मा घातली म्हणजे तो नवीनच आहे पण जुना चष्मा चांगला दिसतो पण नवीन चष्मा बेकार दिसतो. चला आता लय बोडबड करायला लागलो मी. तुमचा DSK स्वतःला बी आवडत नाही आणि काय बोलतो तुम्हाला सांगा बाकी कसं वाटतं कसं नाही. कशी वाटली रेसिपी कशी वाटली ते सांगा. तुम्ही घरामध्ये ट्राय करू शकता पण तुम्ही जरा पक्के भजे बनवा म्हणजे कसं कोणाला त्रास होणार नाही. आता आमच्या भजन कोणाला त्रास तर होणार नाही. थोडेफारच खाणार आहे मी जास्त नाही. जे चांगले तेच खायचे बाकी सगळे काय आता जाऊ द्या झालं ते झालं. होत राहते नवीन नवीन गोष्टी शिकायच्या टायमिंगला नवीन नवीन गोष्टी होत राहत्या त्यामुळे